पाप समूळ दुरावले. संत श्रेष्ठ महादेव प्रभूने या भगवंताचं अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभुनायकाचं स्वरूप पाहिलं आणि स्वरूपाचं वर्णन करत असता त्यांनी पाहिलं पंचमुखाचा देव आहे, पण त्याला पाहिल्याबरोबर माझं मन समाधान झालं. नुसतं मन समाधान झालं नाही तर माहिती नाही माझं कोणत्या जन्माचं पुण्य फळाला आलं. कारण मला जन्म मिळाला माणसाचा 84 लक्ष जन्म फिरक्यात लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह. 84 लक्ष एवढी पुन्हा जन्म मला प्राप्त झाला, पण या 84 लक्ष एवढी जन्म फिरता फिरता हा जन्म मिळाला. माझं कोणत्या जन्माचं पुण्य आहे ते आज फळाला आलं आणि माझं पाप माझ्यातलं समूळ म्हणजे खूप 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 दूर निघून गेलं. पुण्य फळ आले आणि पाप दुरावलं. जसं उजेड आल्याबरोबर अंधार नाहीसा होतो, तसं पुण्य फळाला आल्याबरोबर माझ्यातलं पाप दुरावलं, पाप नाहीस झालं. मग झालं यात बदल काय झाला? हा देह आहे, देहात बदल होणं याचं नाव सत्ता आहे. रात्रंदिवस भजन करणं म्हणजे सत्ता नाही, टाळ फुटणं म्हणजे सत्ता नाही, जोर जोरात ओरडणं म्हणजे सत्ता नाही. तर आपल्या या जीवनामध्ये मानवी देहामध्ये बदल घडणं याचं नाव भजन आहे. आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी हा सत्ता आहे. म्हणून संतांनी आपल्या देहातला बदल सांगितला अभंगाच्या तिसऱ्या.